नमस्कार, मी जीवन आघाव तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्हा सगळ्यांच्या आणि माझ्या सुद्धा लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे ट्रिंग ट्रिंग हॅलो MPSC गुरु. बऱ्याच दिवसानंतर, मी तर म्हणेल की बऱ्याच वर्षानंतर आपण पुन्हा हा कार्यक्रम घेऊन येत आहोत. तर हा आपल्या कार्यक्रमाचा तिसरा सीझन आहे असं म्हणायला हरकत नसावी. कारण बरीच नवीन मंडळी जी आहेत ती आपल्यासोबत जोडली गेलेली आहेत आणि त्या नवीन मंडळीसाठी सांगतो की आपला कार्यक्रम हा ट्रिंग ट्रिंग हॅलो MPSC गुरु जो काही कार्यक्रम आहे तो थोडक्यात नेमका काय असतो. तर MPSCच्या विद्यार्थ्यांची जी काही प्रश्न असतात, त्यांच्या ज्या काही शंका, लघुशंका, दीर्घशंका असतात, त्या आपण घेत असतो, ते प्रश्न घेत असतो आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित असतात MPSC मधल्या दळभद्री क्लासेसचे सर्व आदर्श घोटाळे सर. आणि त्या शंका सोडवण्यासाठी आज सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत आदर्श घोटाळे सर. नमस्कार सर. अबे मिनू तुले 5 वर्षा पहिले बी सांगितलं होतं ना, आता बी सांगून राहिलो का आदर्श न घोटाळे ही दोन नावं सोबत नको घेत जाऊ बे, प्रॉब्लेम होते ना. बरोबर, ठीक आहे. सर, तुमचं स्वागत आहे. स्वागत बिगत राहू दे, मला सांग, एवढे वर्ष का भजे तळत होता का बे तू? अबे लोक आपल्या आपल्या कार्यक्रमाचे 10 सीझन काढून राहिले तर तू 2 सीझनमध्ये थंड झाला राजा. सर, ते लग्न झालं ना माझं. तो लग्न झालं, चांगलंच झालं, पण राजा लग्नानंतर थोडासा बारीक झाला तू. सर, ते कसं आहे, ते आता लग्न झालं म्हटल्यावर जबाबदाऱ्या वाढल्या सर, त्यामुळे. बरं झालं जबाबदाऱ्या वाढल्या, नाही तर पहिले फक्त ढेरीच वाढत चालली होती तुही. का म्हणते संसारिक आयुष्य? संसारिक आयुष्य काय सर, आता तुम्हालाही माहीत आहे, चालू आहे आपलं. आणि हो सर, बाप झालो सर मी. वा, बाप झाला नाही रे, कॉंग्रॅच्युलेशन. लोक आपापल्या फील्डमध्ये बाप होऊन राहिले, जे जे काम करते त्या कामधंद्यामध्ये बाप होऊन राहिले. तू असा बाप झाला. जाऊ दे, झाला नाही का. तुझ्या फोटो तुझ्या पोट्ट्याचा टाकला होता बाय इंस्टाग्रामवर, पाहिला मी ना फोटो. खतरनाक गोडा राजा तो पोरग, खतरनाक गोडा आहे, म्हणजे पोरग खतरनाक गोडा आहे तो. बरं, का करायला लावशील मग आता पोराले? सर, मला असं वाटतं की त्याला सुद्धा MPSCच करायला लावावी. घे अबे सायच्या तुझी जिंदगी MPSCच्या नादात बर्बाद केली आणि आता पोराले बी MPSCकडे चालून राहिला का बे? अबे लोक चंद्रावर चालले ना, तुम्ही MPSC मध्ये चाटकून आहे. अबे बाहेर निघा बे MPSCच्या. सर, तुमचे स्वतःचे MPSCचे क्लासेस आहेत सर, आणि तुम्ही स्वतःच म्हणताय असं की बाहेर जा MPSCच्या म्हणून. अबे राजा, मला सांग, माया धंद्यासाठी मी तुमची जिंदगी बर्बाद करणार नाही का? नाही, म्हणून सांगून राहिलो, तुम्ही जर MPSC सोडून बाकी काय केलं तर आनंद झाला मला. बरं जाऊ दे, ते गप्पा बहुत झाल्या, पहिलेच बहुत उशीर झाला आहे. पहिला कॉल घे आपला. बरोबर सर. तर मित्रांनो, घेऊयात आजचा आपला पहिला कॉल. हॅलो, मी शब्दरत्न तुंतून तबिले बोलायलो, बुलढाण्यावरून. शब्दरत्न हे तुमचं नाव आहे का पदवी आहे? शब्दरत्न नाव आहे माझं, पदवी BA. अरे वा, शब्दरत्न खूपच वेगळं नाव ठेवलं तुमच्या घरच्यांनी. पण तुंतून तबिले काय? नाही, माझ्या नावावर हसायला तो नाव काही चांगलं नाही लय. हागाव म्हणतात आमच्याकडे, तुमच्या हागाव. अजून लय काय म्हणतात, सांगू तुला काय म्हणतात. ते जाऊ द्या, ते शब्दरत्न तुमचा प्रश्न विचारा काय तर. घोटाळे सर, माझे मित्र मला माझ्या आडनावावरून लय चिडवते. तो मी काय म्हणालो का, मी जर समजा MPSC मधून पोस्ट काढली, अधिकारी झालो, तर हे मित्र मला चिडवणं बंद करतील का? अबे राजा, तुला एक गोष्ट सांगतो, ते तू जर समजा पोस्ट काढली, अधिकारी झाला, आणि अधिकारी झाला म्हणून गप्प बसाले ते काय नातेवाईक आहे का तू? ते हाय मित्र, ठीक आहे. आणि मित्र असे राहते बाबू का, तू राष्ट्रपती बी झाला, पंतप्रधान बी झाला, आणि काही बी झाला तरी तुझे मित्र तुले चिडवणारच आहे. ते तुले दोस्त अभिस्ता म्हणणार नाही, ते तुले म्हणतील, ठीक आहे. पण पोस्ट काढ तू, म्हणजे त्या मित्राच्या नादात का होईना तू पोस्ट निघान, तो चांगला होऊन जाईल ना तू. बरं, आता MPSCचा फॉर्म जर भरायचं म्हटलं तर झेरॉक्स सेंटरवर फॉर्म भेटेल का MPSCचा? अबे तुंतून तबिल्या, MPSCचा फॉर्म झेरॉक्स सेंटरवर पाहिजे आहे तुले? सायच्या, तुझे मित्र तुले चिडवते ना, ते चांगलंच करते, आणि चुकून माझ्यासमोर येऊ नको बाबू. तो चेहरा धरून असा थोबाड तुझ्या याचं झेरॉक्सच काढतो तुझ्या चेहऱ्याचा. आता फोन ठेव पटकन. सायच्या कसे पोट्टे आहे बे? MPSCचा फॉर्म कोठं म्हणते का झेरॉक्स सेंटरवर पाहू का म्हणते का? राजा, कार्यक्रम चालू केला, पण प्रश्न जसे आहे तसेच आहे. जाऊ दे, पुढचा कॉल घे तू. ओके सर. तर घेऊयात आजचा आपला पुढचा कॉल. हॅलो, मी डॉक्टर प्रज्वल घुगे बोलतोय हिंगोलीवरून.
डॉक्टर ॲक्च्युली बरं झालं तुम्ही कॉल केलात. डॉक्टर मला एक मूळव्याधचा त्रास होतोय मागच्या काही दिवसांपासून. काही सांगा ना इलाज. तुले मूळव्याधाचा त्रास होऊन राहिला ना मिठू? तू एक काम कर ना, तुला जर मूळव्याधाचा जास्त त्रास होत असेल तर तू मायाकडे काय एक मस्त खुट्टा आहे. तो खुट्टा म्हणजे प्रॉपर मूळव्याधाचा कार्यक्रमच ओके करून टाकते. अबे तो डॉक्टर माणूस आहे. त्या डॉक्टरनं कॉल केला का अभ्यास कसा करू का करू त्याचे काही प्रश्न असतील आणि तू आपला मूळव्याध काढून राहिला तिथं. कोठेही मूळव्याध काढायची सवय झाली आहे का बे तुले? हां बोला डॉक्टर प्रज्वल घुगे, प्रश्न विचारू तुमचा. का म्हणता? सर, माझं यावर्षीच नुकतं MBBS कंप्लीट झालेलं आहे आणि माझ्या मनामध्ये MPSCचा विचार होता तयारी करण्याचा. तर मी काय करू शकतो सर? याबद्दल आपण थोडं गायडन्स द्या. अरे डॉक्टर प्रज्वल घुगे, तुम्ही पहिले MBBS झाले म्हणजे तुम्ही तुमच्या प्लॅन बीची तयारी करून ठेवली आहे. ऑलरेडी सेट आहे तुमचा प्लॅन बी. तुम्हाला काही टेन्शन नाही येणार. आणि तुम्ही आता डॉक्टरच आहे, MBBS केला आहे म्हणजे तुम्ही हुशारच असले पाहिजे. तर मग तुम्ही UPSCची तयारी करा ना. हां म्हणजे एम जर समजा आपलं मोठं असेल तर कसं MPSC तर मग आहेच, पण तुम्ही मला असं वाटते वैयक्तिक का तुम्ही UPSCची तयारी करा. आणि आता MPSC बी डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे तर UPSC देता देता तुम्ही MPSC बी इकडे देऊ शकता. कारण तुमचा प्लॅन बी सेट आहे, त्यामुळे तुम्हाला काही जास्त लोड येणार नाही. त्यामुळे तुमचे पास व्हायचे जे काही चान्सेस आहे ते चान्सेस जास्त आहे. ठीक आहे, बिंदास तयारी करा. तुम्हाला जर समजा काही मार्गदर्शन लागलं तर मी आहेच. वेलकम टू UPSC डॉक्टर. थँक्यू सो मच सर. मी आता UPSCची तयारी चालू करतो सर. आणि का बे मिठू, हां प्रत्येक ठिकाणी आपला मूळव्याध काढणं गरजेचं राहते का? तो डॉक्टर माणूस त्याला का वाटला असेल बे का चुकून कॉल केला का केला म्हणून? तो कार्यक्रम राजा ह्याच्यामुळेच चालून नाही राहिला. हां बाई मधामधात तोंड खुपसा सर राहते तुले. काहीतरी सेन्सिबल ते समजून घेत जा थोडं. ठीक आहे. आणि मी का म्हणतो हे असे 2-2च प्रश्न ठेवू आपण, नाही तर 3 एक घेऊ जा समजा. आता किती झाले प्रश्न? 2 का? मग मला असं वाटतं का बा सध्यापुरतं आपण येतात थांबू. कारण MPSCचे विद्यार्थी जे आहे ते आता बहुत म्हणजे ते वेळ नाही, रीलवर आले आहे. ते 30 सेकंद 1.5 मिनिटातच द्या म्हणते का आजी द्यायचं आहे. तर आजच्या पुरता कार्यक्रम येतं थांबू. आणि लोकांना जे समजा कमेंट आल्या का कार्यक्रम चाल द्या म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल का बा कार्यक्रम चालायला पाहिजे तर कमेंट करून सांगा. जर जास्त कमेंट आला तर कार्यक्रम चाल दे, नाही तर थांब दिला तर पहिलेपासूनच आहे आपला कार्यक्रम. हां आपलं काय MPSC डिस्क्रिप्टिव्ह केली आहे आपण ना. ठीक आहे. जर समजा कोणाला क्लासेस लावायचे असतील तर त्याला माया सांगतो दळभद्री क्लासेस आदर्श घोटाळे सर नाही का. म्हणजे कसं आपण सुमरीमध्ये कार्यक्रम करून देऊ त्याचा. आणि का जे तुला कमिशन असन ते मी तुला देऊन देतो. म्हणजे आता धंदा आहे पर गंदा आहे पर धंदा आहे. करा लागते का करते आता नाही का. कंबाईनचे तर पोट्टे आहेच, पण आता UPSC डिस्क्रिप्टिव्ह पोट्ट्याला जास्त माहीत नाही. त्याचा फायदा घ्यायचा आपण अज्ञानाचा विद्यार्थ्याच्या नाही का. विद्यार्थी गेले आणि आपण ठीक आहे बंद करा आता, जास्त नाही बोलत फालतू. तर मित्रांनो सरांची इच्छा आहे की आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो एवढ्यावरतीच आपण थांबवावा. परंतु सरांनी ज्या प्रकारे म्हटलेलं आहे की जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की कार्यक्रम हा आणखीसुद्धा चालू राहिला पाहिजे तर तुम्ही कमेंट करून तसं कळवू शकता आम्हाला नाही का. आणि तुमच्या जर जास्तीत जास्त कमेंट आल्या विद्यार्थ्यांच्या तर हा कार्यक्रम नक्कीच आपला चालू तसा राहणारच आहे. तर आजच्या पुरता हा कार्यक्रम आपण येथे थांबवूयात. बाकी स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि बघत राहा ट्रिंग ट्रिंग हॅलो MPSC गुरु.